Welcome back student in our online English lecture. Today we are going to learn a novel, second 4.2 To Sir with Love by E.R. Braithwaite. Uh, in last lecture, novel मध्ये आपण हिस्ट्री ऑफ नॉवेल्स, एलिमेंट्स ऑफ नॉवेल्स, टाइप्स ऑफ नॉवेल्स हे बघितले. आता आपण 4.2 जो टू सर विथ लव बाय E.R. ब्रेथवेट यांचा आहे. आता या टॉपिकमध्ये आपल्याला त्याची ह्या नॉवेल शिकताना आपण समरी, थीम, सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट अँड देन एक्स्ट्रॅक्ट अशा पद्धतीचं त्याचं जे कॉम्बिनेशन आलेलं आहे त्या ठिकाणी आपण फर्स्ट ऑफ ऑल समरी घेणार आहोत. समरी ऑफ द नॉवेल की समरी शिकत असताना तुम्हाला ओव्हरऑल एक्स्ट्रॅक्ट क्लिअर होईल किंवा नॉवेलची थीम समरी काय आहे हे आपण थोडक्यात शिकणार आहोत. नाव समरी शिकत असताना आपल्याला ऑलरेडी एक्स्ट्रॅक्ट माहिती असणं किंवा ज्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये काय स्टोरी घडलेली आहे ती आपण शॉर्ट मध्ये समराइज फॉर्म मध्ये शिकणार आहोत. सुरुवातीला की त्या समरी मध्ये ती जी नॉवेल आहे त्या समरीवरून आपल्या काय लक्षात येईल की ही नॉवेल सोशल आहे, कारण ही सोशल फिट टू ऑल. कारण या ठिकाणी आपले जे नॅरेटर आहे नॅरेटरने आपलं सोशलिझम, आता आपण नॉवेलचे टाइप्स शिकताना तर सोशल नॉवेल हा टाइप्स घेतलाच नाही, कारण ऍक्च्युली जे नॉवेल्सचे टाइप आले म्हणून आपल्याला ही हिस्टॉरिकल मीन्स 1940च्या बिफोर झालेली नॉवेल आहे. मग या ठिकाणी आपल्याला ती हिस्टॉरिकल किंवा रिअलिस्टिक, कारण ही सत्य घटनेवर आधारित आहे म्हणजे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आहे. त्यामुळं ही जी नॉवेल आहे एक तर आपल्याला हिस्टॉरिकल नॉवेलमध्ये ऍड करावी लागेल किंवा रिअलिस्टिक नॉवेलमध्ये. नॅचरली या ठिकाणी स्टुडंट टीचर रिलेशन्स बद्दल सांगितलेलं आहे किंवा टुडेज एज्युकेशन सिस्टीम बद्दल सांगितलंय. मग ह्या ठिकाणी ही जी नॉवेल आहे ही सोशल नॉवेलमध्ये फिट होणारी, नॅचरली ती नॉवेल सोशलच नॉवेलचा प्रकार होतो, पण आपण या ठिकाणी काय करणार हिस्टॉरिकल किंवा रिअलिस्टिक मध्ये ती बसवण्याचा प्रयत्न करणार. नाव वी स्टार्ट अवर नॉवेल 4.2 टू सर विथ लव बाय E.R. ब्रेथवेट. आता या ठिकाणी E.R. ब्रेथवेट यांचं आपण थोडंसं नॉर्मली इंट्रोडक्शन बघूया की बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की ऑस्टेस इडवर्ड रिचार्ड ब्रेथवेट in 1912 to 2016 unknown as E.R. ब्रेथवेट, की त्यांच्या पद्धती E.R. ब्रेथवेट हे जे अमेरिकन होते म्हणजे वॉज अ चायनीज बॉर्न अ ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट, रायटर, टीचर अँड डिप्लोमॅट. आता हे खूप चांगल्या प्रकारचे एक अमेरिकन नॉवेलिस्टही होते, चांगल्या प्रकारचे लेखक, त्याचबरोबर अतिशय उत्कृष्ट असे शिक्षकही होते, डिप्लोमॅटही होते. अँड बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स, आणि त्या काळात असणाऱ्या सोशल कंडिशन्स वरती त्यांनी जे लिखाण केलं होतं त्यामुळे त्या सोशल कंडिशन्स वरती आणि त्याचबरोबर अजून कोणत्या रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल, कारण तो सेकंड वर्ल्ड वॉरचा टायमिंग असताना त्या काळामध्ये त्या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात रेशियल डिस्क्रिमिनेशन्स अगेन्स्ट द ब्लॅक पीपल, आणि आपले जे नॅरेटर होते ही ऑल्सो अ ब्लॅक पर्सन, सो दॅट्स वाय ही फेस द racial discriminations. He was the author one of the famous in 1959 autobiographical novel To Sir with Love. अशा पद्धतीने त्यांनी 1959 मध्ये जे लिखाण केलेले जे ऑटोग्राफिकल नॉवेल लिहिलेली आहे टू सर विथ लव, या नॉवेलमध्ये त्यांनी राईट करताना स्वतः बाबतीत घडलेले जे अनुभव आहे ॲज अ ब्लॅक पर्सन म्हणून कशा पद्धतीने रेसियल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे आणि याची अतिशय त्यांनी सगळे रियालिटीमध्ये त्यांच्याबरोबर ज्या ज्या गोष्टी घडल्या गेल्या त्या रिअल हॅपन, त्यांनी कसं कसं घडलेलं आहे ते सगळं डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. अँड ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होम कमिंग अबाउट हिज टूर आफ्रिका. त्यांची जी आफ्रिकाची टूर असताना त्यांनी अ काइंड ऑफ होम कमिंग ही एक नॉवेल लिहिली. त्यानंतर त्यांचं जे नेक्स्ट नॉवेलचा एक सेट होता अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, नॉवेल सेट इन लंडन. त्यानंतर अजून एक सांगता येईल रिलक्टंट नेबर्स. अशा पद्धतीचे त्यांचं रायटिंग आहे. रायटिंग्स प्रायमरीली डील्स विथ द डिफिकल्टीज ऑफ बीइंग अँड एज्युकेटेड ब्लॅक मॅन, आणि सुरुवातीला हे खूप त्यांना अवघडही गेलेलं आहे. त्यांनी हे एक्सपिरियन्स केले ॲज अ ब्लॅक मॅन असल्याचं, त्याचबरोबर ते एज्युकेटेडही होते. ब्लॅक सोशल वर्कर
ब्लॅक सोशल वर्कर म्हणूनही त्यांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले. ॲज अ ब्लॅक टीचर म्हणूनही त्यांनी प्रॉब्लेम फेस केले. अँड अ सिम्पल ह्युमन बीइंग हू फाउंड हिमसेल्फ इन अ सेट ऑफ इनह्युमनी सर्कमस्टन्सेस. वेगवेगळ्या ठिकाणावर गेल्यावर त्यांना ॲज अ ब्लॅक पर्सन असल्यामुळे जेवढे जेवढे रॅशियल डिस्क्रिमिनेशनला फेस करावे लागले, त्यांनी ते सगळे त्यांचे अनुभव काय केलेले या ठिकाणी नमूद केलेले. म्हणजे अशा पद्धतीने त्या काळामध्ये असणारं रेसियल डिस्क्रिमिनेशन यांनी कसं टू सर्व विथ लव या नॉवेलमध्ये राईट डाऊन केले बघा. आता ॲक्च्युली अँड सर्व विथ लव, अ फ्यू वर्ड्स अबाउट टू सर्व विथ लव अँड ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. मोस्ट इम्पॉर्टंट हे आपण टाइप्स ऑफ नॉवेल शिकतानाच बघितलेलं आहे का नॉवेल्सचे जे टाइप्स आहे त्यामध्ये आपण ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणजे काय हेही शिकलेलं आहोत. अँड द नॅरेटर इज अन इंजिनियर. आपले जे नॅरेटर आहे हे कोण होते? ॲज अ इंजिनियर होते. बट टू मेक अ बोथ द एंड्स मीट ही ॲक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. पण त्यांनी त्यानंतर की जेव्हा आफ्टर द इंजिनियरही असून त्यांनी काय केलं होतं, टीचरचा जॉब ॲक्सेप्ट केला होता आणि तो कोणत्या ठिकाणी? रफ लंडन ईस्ट एंड स्कूलमध्ये. द स्कूल इज फुल ऑफ अ ट्रबल मेकर. ॲक्च्युली जे स्कूल होतं हे या ठिकाणी त्यांना आलेलं त्यांनी एक्सपिरियन्स टू सर्व विथ लव्ह मध्ये राईट डाऊन केले. पण या ठिकाणी ते स्कूल्स विषयी सांगितलं की अतिशय ट्रबल मेकर म्हणजे खूप खोडकर असणारे स्टुडंट्स किंवा अतिशय नोटोरियस स्टुडंट, खूप शरारती स्टुडंट होते. अँड हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल. कोणते स्टुडंट होते की ज्या विद्यार्थ्यांना इतर स्कूलमधून रिजेक्ट केलं गेलं, म्हणजे काढून टाकलेले जे स्टुडंट आहे कशामुळे? फॉर देअर बिहेवियर. त्यांच्या असणाऱ्या बिहेवियरमुळे त्या स्टुडंटला काय केलं होतं? इतर स्कूल्समधून काढून टाकलं होतं आणि असे विद्यार्थी या स्कूलमध्ये होते. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज रिडिक्युल्ड अँड बुइल्ड बाय द स्टुडंट. की ज्या वेळेस लेखकाची सुरुवातच होती, आपल्या नॅरेटरने जेव्हा बिगिनिंग केलं तर त्या ठिकाणी असणाऱ्या अशा स्टुडंटला फेस करणं. बट लॅटर हिज calm demeanor and desires to see the succeed gradually earn him their respects. आणि आपल्या त्यांना खूप त्रास झाला अशा नोटोरियस स्टुडंट्स कडनं आणि त्याचबरोबर ॲज अ ब्लॅक पर्सन की जे ब्लॅक असताना ॲज अ टीचर म्हणून त्या ठिकाणी जॉईन झाले. आणि असं असताना त्या ठिकाणी त्यांना जो एक्सपिरियन्स आलेला होता तो एक्सपिरियन्स त्यांनी अतिशय व्यवस्थित सांगितलाय की त्यांच्या बिहेवियरमुळं ह्या नोटोरियस स्टुडंट्सकडनं त्यांनी आपलं बिहेवियर, त्यांच्यामध्ये असणारं पेशन्स आणि स्टुडंटला ऑलवेज माफ करण्याची त्यांची असणारी जी वृत्ती होती, ह्या बिहेवियरमुळं काय झालं, ते स्टुडंटचे फेवरेट होऊन गेले. अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे असणारे स्कूलमधले एक्सपिरियन्स खूप छान पद्धतीने आपल्याला या नॉवेलमध्ये लर्न करायचे आहे. नाव आपण आता नॉवेल बघणारच आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल समरी ऑफ द नॉवेल. तर समरी ऑफ द नॉवेल बघताना बघा, केअरफुली लिसन. त्या काळात असणारी जी सामाजिक वास्तव होतं, तर तुम्ही असं म्हणणार की बहुतेक स्टुडंटला असं वाटेल की असं आमच्याकडे तर काहीच नाहीये. ब्लॅक पर्सन तुम्ही हे जे सांगताय ब्लॅक व्हाईट असं जो रॅसिलिझम डिस्क्रिमिनेशन चालायचं असं तर काहीच दिसत नाही. पण त्या काळात असणारं सामाजिक वास्तव्य या नॉवेलमध्ये प्रेझेंट केलेलं आहे आणि त्या काळातील ही कथा लिहिली गेली आहे. जी 4.2 आपली सर विथ लव ही जी कादंबरी आहे, ही जी नॉवेल आहे, ही त्या काळात लिहिली गेली. मग त्या काळातलं वास्तव्य या ठिकाणी सांगितले आणि हे वास्तव्य अतिशय जीवघेणं असायचं. अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. आणि ही जी फिक्शन, आपण नॉवेललाच फिक्शन असं म्हणतो, हे जे नॉवेल आहे किंवा ही जी फिक्शन आहे ही कुणाच्या लाईफवर डिपेंड आहे? बेस्ड ऑन लेखकाच्या लाईफवर लिहिली गेलेली आहे. लेखक म्हणजेच आपले ऑथर कोण? E.R. ब्रेथवेट. अतिशय सत्य कथा आहे आणि लेखकाच्या लाईफवर लिहिली गेली आहे. द मेन कॅरेक्टर E.R. ब्रेथवेट, ते स्वतः एक नॅरेटर आहे, त्याचबरोबर मेन कॅरेक्टर ही आहे आपल्या नॉवेलमधले. वर्क ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. ते कुठे काम करत होते? एका ऑइल रिफायनरी कंपनीमध्ये ते ॲज अ इंजिनियर म्हणून काम करत होते. ही सर्व इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. आणि युद्धाच्या काळामध्ये त्यांनी रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्येही काय केलेलं आहे? ॲज अ पायलट म्हणून जॉब केलेला आहे. म्हणजे बघा, ॲज अ इंजिनियर होते, त्याचबरोबर त्यांनी टीचर प्रोफेशनही स्वीकारलं. आणि ज्या वेळेस आफ्टर द वॉर बिईंग अ ब्लॅक पर्सन आणि अशा चांगल्या एअरफोर्समध्ये, चांगल्या कंपनीमध्ये असताना आणि ज्यावेळेस आफ्टर द वॉर म्हणजे जेव्हा युद्ध संपलं, बिईंग अ ब्लॅक पर्सन
आणि ब्लॅक पर्सन असून ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. बघा, ज्यावेळेस त्यांनी ऑइल रिफायनरीमध्ये जॉब केला ॲज अ इंजिनियर, नंतर रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्येही जॉब केला ॲज अ पायलट. नाव आफ्टर द वॉर, युद्ध संपल्यानंतर ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. त्यांना अशक्य झालं जॉब शोधणं. कशामुळं? being a black person. आणि ॲज द लास्ट रिसॉर्ट ही अप्लाइज, आणि शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी काय केलं? अप्लाइड इन अ स्कूल. आणि त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून स्कूलमध्ये अप्लाय केलं अँड टू बिकम अ टीचर. त्याचबरोबर सरप्राइझिंगली he is accepted at the Green Slade School in London East End and is set to teach the senior classes of school. बघा, त्यांचं जे सांगितलंय ॲज अ कोण आहे ते? ॲज अ रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये ॲज अ पायलट, रिफायनरी, ऑइल कंपनीमध्ये ॲज अ इंजिनियर. त्यानंतर लास्ट ॲज अ ब्लॅक पर्सन म्हणून एक शेवटचा पर्याय अनेबल टू फाइंड आउट द एम्प्लॉयमेंट. त्यांना नोकरी मिळणं अशक्य होतं. कशामुळे? फक्त ब्लॅक पर्सन असल्यामुळं, एक काळी व्यक्ती असल्यामुळं काय झालं होतं? त्या काळामध्ये असणारं जे डिस्क्रिमिनेशन्स होतं, म्हणजे जो वर्णभेद होता, त्यामुळे त्यांना नोकरी मिळणंही अशक्य होते. म्हणजे टॅलेंट असूनही, ग्रॅज्युएशन म्हणजे सगळ्या प्रकारच्या डिग्रीज अवेलेबल असूनही अशक्य होऊन गेलं होतं नोकरी मिळणं. शेवटी त्यांनी शेवटचा पर्याय काय केला? एका स्कूलमध्ये अप्लाय केला आणि सरप्राईज, आश्चर्यकारक घटना घडली का ही ॲक्सेप्टेड, आणि ते त्या स्कूलमध्ये ग्रीन सेल स्कूल इन लंडन ईस्ट एंड, लंडन ईस्ट एंड मध्ये असणाऱ्या त्या ग्रीन स्लेड स्कूलमध्ये ते जॉईन झाले. सेट टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि काय म्हणून जॉईन झाले त्या ठिकाणी? ते एका सिनियर लेक्चररला, सिनियर कॉलेजसाठी, सिनियर स्कूलसाठी ते, की जो लास्ट लेक्चर म्हणजे सिनियर स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी ते ॲज अ टीचर म्हणून जॉईन झाले. म्हणजे बघा, त्यांचा रंग ब्लॅक असल्याने त्यांना नोकरी मिळू शकत नव्हती. इट्स आत्ताची जर कंडिशन तुम्ही जर असं म्हणलं की ते कसं काय पॉसिबल आहे, पण त्या काळामध्ये हे पॉसिबल होतं. आता तर हॉलिवूड फिल्ममध्ये आपण बघतो ॲज अ प्रोटोगॉनिस्ट असणारेही, हॉलिवूड मूवीजचे प्रोटोगॉनिस्ट असणारेही ब्लॅक रंगाचे असतात. त्याचबरोबर आपण जर अवेंजर मूवीज बघितले, त्यामध्ये असणारा जो मेन किंवा जो बॉस आहे ॲज अ ब्लॅक कलर. ते नाव टुडेज कंडिशन हे डिफरंट आहे, पण ज्या वेळेस त्या काळातली सांगितलेली जी कंडिशन होती का, ती कंडिशन ही वास्तव्य होतं, हे रिअलिस्टिक होतं. त्यावेळेस असणारं हे रिअलिझम किंवा रिअलिस्टिक, रिअल हॅपन होणाऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. कारण ही घटना कधी घडलेली आहे? व्हाईल रीडिंग द नॉवेल, जेव्हा आपण रीडिंग करतो, नॉवेल रीड करत असताना जसं आपण सेटिंगचा विचार करतो, त्याचबरोबर पिरियड म्हणजे कालखंड खूप महत्वाचा आहे. ही नॉवेल लिहिली गेली 1940च्या पूर्वीच्या काळातली वास्तव्य घटना आहे. So we have to understand that time period in which the story takes place is very important. की ही घटना कधी घडली, ही स्टोरी केव्हा घडली, त्यावेळेचा काळ खूप महत्वाचा आहे. की ब्लॅक पीपल म्हणून त्यांना कुठे स्वीकारलं जात नव्हतं. त्या काळातली ही कंडिशन होती. अँड नाव ते बॉर्न ब्रिटिशमध्ये झालेले होते, ब्रिटनमध्ये झालेले असताना त्यांचा जन्म तिथला होता, त्यांचं शिक्षण तिथलं होतं. असं असूनही फक्त ब्लॅक असल्यामुळे त्यांना तिथलं काय केलं? नाकारलं जायचं, किंवा त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारे ॲक्सेप्टन्स मिळत नव्हतं ब्रिटिश असूनही. द ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दो he considered himself as a British and has served in a Royal Air Force RAF. बघा, इन इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी अ वन ऑफ देम. आणि रॉयल एअरफोर्समध्ये जॉईन असतानाही त्यांना इतका अनुभव आला, आणि तेवढा ॲज अ टीचर झाल्यानंतर अनुभव आला. की कसं घडत गेलं की ॲज अ फक्त ब्लॅक पर्सन आहे म्हणून त्यांना काय मिळत नव्हतं? तिथलं ॲक्सेप्टन्स मिळत नव्हतं. पण ते स्वतःला ॲज अ कन्सिडर ॲज अ ब्रिटिश, ते स्वतःला काय समजायचे? ब्रिटिश सिटिझन समजायचे. पण तिथले लोक त्यांना काय करत नव्हते? ॲक्सेप्टन्स नाही. त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारे ॲक्सेप्टन्स मिळत नव्हतं. कशामुळं? colonialism. He leads the Braithwaite to feel a bitter about the English colonialism as well as about his white student. आणि ज्या स्कूलमध्ये ते लेक्चर म्हणून लागले, ते त्या ठिकाणी असणारे जे व्हाईट स्टुडंट आहे त्यांच्याकडनंही त्यांना काय केलं जात नव्हतं? ब्लॅक पीपल असल्यामुळे स्वीकारलं जात नव्हतं. ज्या ठिकाणी कोलोनियलिझम म्हणजे वसाहतवाद, आता द पॉलिसी ऑफ प्रॅक्टिस टू एक्वायरिंग अ फुल ऑर पार्शियल पॉलिटिकल कंट्रोल, त्या ठिकाणी असणारं
त्यांना ब्लॅक पिकअप असल्यामुळे कोणतीही स्वतंत्रता मिळत नव्हती किंवा सेंट्रल सिस्टीम त्या ठिकाणची कोलोनियलिझम अशी होती. त्यांना एक्सप्लॉइट केलं जायचं कारण ती सेटिंगच त्या ठिकाणची तशी होती. इकॉनॉमिकली असेल किंवा ऑक्युपाईंग अ जॉब असेल किंवा अनदर कंट्रीज मधले असल्यासारखं फेस करावं लागायचं कारण पॉलिटिकल कंट्रोल असायचा. अशा पद्धतीने काय व्हायचं की त्यांना जॉब मिळण्यापासून तर जेव्हा जॉब करायला लागले तेव्हाही त्यांना बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागले होते. द न्यू टीचर when he appoint then the new teacher and the students की ज्या वेळेस त्यांनी अपॉइंट केलं गेलं Braithwaite teaching position starts out roughly and is embraced time and again. बघा त्यांना त्या ठिकाणी जॉईन केल्यानंतर टीचर स्टुडंट जे रिलेशन असतं ते त्यांना मेंटेन करता आलं नाही कारण काय त्या ठिकाणी यायचं ते ब्लॅक टीचर होते आणि स्टुडंट्स हे व्हाईट होते. त्या ठिकाणी असणाऱ्या वर्णभेदामुळे त्यांना सुरुवातीला काय केलं अतिशय स्टार्ट्स आउट रफली अँड एम्ब्रास खूप अपमानास्पद वागणूक मिळाली. खूप हॅरेसमेंट झाली आणि अशी हॅरेसमेंट सुरू झालेली असताना स्टुडंट कडूनही त्यांना अतिशय हॅरेसमेंट मिळत होती. ही कन्सिडर ही स्टुडंट डिसरिस्पेक्टफुल. बघा स्टुडंट त्यांना कसे कन्सिडर करत होते अतिशय डिसरिस्पेक्टफुल इल मॅनर्ड mischievous while a student consider him to be an arrogant outsider. बघा त्यांना असं वाटायचं की हे स्टुडंट त्यांचा अनादर करताय. त्यांचं वर्तनही खूप खराब असायचं. त्याचबरोबर अतिशय खराब व्यवहार ते टीचर बरोबर करायचे. while is a student consider आणि स्टुडंट काय समजायचे him to be an arrogant outsider. हे कोण आहे अतिशय उद्धट किंवा arrogant असे बाहेरून आलेले आउटसाइडर समजायचे. अनफॅमिलियर समजायचे विथ अ सोशल एन्व्हायरमेंट. आणि हे कशामुळे स्टुडंट असं बिहेव का करायचे सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप की ज्या बॅकग्राऊंड मधून ते वाढत गेले किंवा ज्या बॅकग्राऊंडचा त्यांच्यावरती कंट्रोल आहे त्या बॅकग्राऊंड मध्ये घडणारे हे वर्णभेदाच्या ज्या गोष्टी घडत होत्या ज्या सोशल एन्व्हायरमेंट मधून ते स्टुडंट आले होते ते अतिशय घातक असं वातावरण होतं. त्या वातावरणाचा इफेक्ट त्या मुलांवरती होता. त्यामुळे ते मुलं ऍज अ टीचरला स्वीकारू शकत नव्हते आणि टीचरलाही ते आउटसाइडर समजत होते. द स्टुडंट harass him from one day slamming their desks during his lecture. आणि स्टुडंट बघा अतिशय गोंधळ करायचे बेंचेसचा आवाज करायचे युजिंग ऑफ फॉल लँग्वेज खराब लँग्वेजचा यूज करायचे अँड बलिंग हिम अ ग्रेट एक्सटेंट. अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात त्या सरांना टॉर्चर होईल टीचरला आपल्या नॅरेटरला खूप मोठ्या प्रमाणात टॉर्चर होईल असं बिहेव करायचे. इवन द गर्ल स्टुडंट डू नॉट स्पेअर अ मुवमेंट टू हॅरॅश ब्रेथवेट. आणि इव्हन गर्ल्सही ओनली बॉईजच नाही तर गर्ल्सही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात काय करायच्या हॅरॅश करायच्या. आणि ब्रेथवेटचं असं म्हणणं होतं की मुलींनी असूनही गर्ल्स असूनही अशा प्रकारची गैरवर्तवणूक करतात. त्यांचं तर असं म्हणणं होतं की मुलींनी किती पोलाइटली असायला हवं किती रूल्स फॉलो करायला हवे तर तसं न करता त्यांना त्यांच्याकडनंही मिसबिहेव बघायला मिळायचा. इन अ रिॲक्शन टू ब्रेथवेट व्हर्बली स्कोल्ड द गर्ल्स. त्याही काय करायच्या की ॲज अ टीचरला त्रास देण्याचा प्रयत्न करायच्या. द गर्ल्स फॉर ऍक्टिंग इन अन अनलेडी लाईक मॅनर. आणि अशा सुसंस्कृत लेडी सारखं त्यांचे मॅनर्स नसायचे बिंग अनरुली इन द क्लास. आणि त्यांचं जे क्लासमध्ये असणारं बिहेवियर होतं हेही अतिशय नोटेरियस होतं. आणि त्यामुळे फक्त बॉईजच नाही तर स्टुडंटही काय करायचे गर्ल्सही काय करायच्या तेवढ्याच प्रमाणामध्ये हॅरॅसमेंट करायचे. अनएक्सपेक्टेड बिहेवियर ऑफ द टीचर की जे बिहेवियर स्टुडंटचं होतं टीचर्स बद्दल किंवा नॅरेटर बद्दल when he understand that his outburst has not gained him any respect and cooperations from the students. की अशा पद्धतीने त्यांना विद्यार्थ्यांकडनं अतिशय प्रकारचं गैरवर्तवणूक बघायला भेटायचं अपमानास्पद वागणूक दिसायची. ही चेंजेस his teaching and handling tactics and he decide to interact with them as though they are adults and respectable persons. आता यावर आपले नॅरेटर जे आहे त्यांनी काय ठरवलं की विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करायचं. त्यांनी ठरवलं की विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करायचं. त्यांची जी टीचिंग मेथड होती त्यांनी ती चेंज करायची ठरवली की ते मुलांशी वागताना काही टॅक्ट्स यूज करायच्या ठरवल्या इंटरॅक्ट करून त्यांच्याशी ॲज अ ॲडल्ट किंवा रिस्पेक्टेबल पर्सन म्हणून बिहेव करायचं. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी अ रेफर्स टू ॲज अ मिस. प्रत्येक गर्लला मिस संबोधित करायचं अँड दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम सर. आणि स्टुडंट्सनी त्यांना सर असं म्हणायला सांगितलं. दॅट हिज स्टुडंट्स कॉल हिम अ सर. ॲट द फर्स्ट
The students find this level of difference ridiculous and unnecessary. सुरुवातीला विद्यार्थ्यांना तर हे अतिशय रिडिक्युलस वाटलं, अननेसेसरी वाटलं, हास्यास्पद वाटलं किंवा गरजेचं त्यांना असं ते नेसेसरी वाटले नाही ह्या गोष्टी. त्यांनी त्यावरती जोकिंगली केला. However, they come around after only a few weeks. पण त्यांनी हे कंटिन्युअसली काय केलं, एक आठवडा चालू ठेवलं. A completely changing both their hygiene. आणि ऑटोमॅटिकली सुरुवातीचे जे त्यांच्यावर असणारे जे जे हायजीन आरोप व्हायचे ते काय होत गेले, कमी होत गेले. अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स वन अनदर, आणि त्यांचे जे असणारे एकमेकांबद्दलचे जे हायजीन्स होते, आरोप होते एकमेकांबद्दल, ते काय होत गेले, कमी कमी होत गेले. अँड दीज मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट्स इज अ व्हेरी अमॅकेबल वे. आणि अशा पद्धतीने स्टुडंट काय होत गेले, शिक्षकांशी कॉपरेट होत गेलं. त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या मिसअंडरस्टँडिंग असेल किंवा एकमेकांबद्दल असणाऱ्या ज्या हायजीन किंवा जे आरोप प्रत्यारोप असायचे ते थोडे कमी होत गेले आणि ते टीचरला थोडेसे ॲक्सेप्ट करू लागले. टू इन्क्रीज, बघा टीचरने त्यांचं फेवरिझम होण्यासाठी स्टुडंटमध्ये त्यांनी कशा टॅक्ट्स यूज केल्या, काय काय केलं, फील्ड ट्रिप अँड एक्सकर्शन्स अशी प्लॅनिंग केलं. To increase the class culture exposures, he takes them on field trips and excursions to museums, theaters. To everyone's surprise, many of the students have never been. आतापर्यंत विद्यार्थी असे कोणत्याही फील्ड ट्रिपला गेले नव्हते किंवा एक्सकर्शन्सला गेले नव्हते, की एक्सकर्शन्स कुठे की म्युझियममध्ये किंवा थिएटर्समध्ये. असे काही स्टुडंट होते की त्यांनी कधीही बघितल्या नव्हत्या ह्या गोष्टी. अशा पद्धतीच्या त्यांनी ट्रिप्स आयोजित केल्या आणि याचा एक इफेक्ट असा झाला बघा, की त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या टीचर्स आणि स्टुडंट्स जे रिलेशन होतं ते मेंटेन व्हायला सुरुवात झालं. बघा सुरुवातीला आपण बघितलं होतं की कशा प्रकारचे स्टुडंट बिहेव करत होते ॲज अ ब्लॅक टीचर असल्यामुळं. त्यानंतर टीचरने स्टुडंटशी बोलायचं ठरवलं. त्यांनी त्या ठिकाणी गेल्या गेल्या वर्गात सांगितल्याबरोबर सुरुवातच अशी केली होती की या ठिकाणी बोलत असताना मध्ये तुम्ही कोणीही इंटरप्ट करायचं नाही. जेव्हा मी सांगत असेल तर मीच बोलणार, त्यानंतर तुम्ही सुरुवात करायची तुमचे प्रॉब्लेम सांगायला. अशी जेव्हा सुरुवात केली, कारण त्यांना चेंजेस करायचे होते त्यांच्या टीचिंग मेथडमध्ये, त्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये. ज्या वेळेस हे चालू असताना टीचर सांगत होते की तुमचं बिहेवियर कसं असायला हवं, हे बोलतच असताना तेवढ्यामध्ये मिस पामेला की जी गर्ल होती ॲज अ स्टुडंट, ती धड दिशी डोर ओपन करून एंट्री केली. अशी एंट्री केली गेली की त्यावर आणि येऊन बेंचवर बसले. त्यानंतर सरांनी जे आपले नॅरेटर आहे किंवा ॲज अ टीचर, की त्यांनी तिला काय करायला लावलं की हे तुमचे मॅनर्स झाले. बघा आपण प्रत्येकाने, तुम्ही ह्या लास्ट इयरमध्ये आहात, मग तुम्ही नेक्स्ट इयरला ॲज अ काहीतरी अर्निंग कमवते होणार, मग तुम्हाला ॲज अ तुम्ही ॲडल्ट आहात किंवा तुम्ही आता या ठिकाणी मोठे झालात, तुम्हाला रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे. अशा पद्धतीचं बिहेवियर तुमच्याशी केलं जावं म्हणून त्यांनी प्रत्येक मुलीला मिस म्हणायला सुरुवात केली, मुलांना सरनेमनी बोलवण्यास सुरुवात केली. आणि त्याच्यावरही एक स्टुडंट असं म्हणला की हाऊ इट इज पॉसिबल, हे कसं पॉसिबल होऊ शकतं, की ह्या गोष्टी आम्ही कशा करणार, की गुड बिहेवियर करायला लावलं, की तुमचं पोलाइटनेस, तुमचं बिहेवियर कसं, तुमचं राहणीमान कसं असायला हवं, याच्यावरती जेव्हा सरांनी लेक्चर द्यायला सुरुवात केली, म्हणजे आपले यार ब्रेथवेट सांगत होते की तुम्ही तुमचे जे हेअर स्टाईल आहे का, जे तुम्ही स्पाइक वगैरे असे करणार, की जे ॲरोगंटली यूज करता वर्ड्स, त्यांनी तुम्हाला कुणीही लाईक करणार नाही. तर तुम्ही नॉर्मली बिहेव राहिले, ॲज अ पोलाइटली राहिले, तर तुम्ही कुणाचे फेवरेट होऊ शकाल, हे त्यांना पटवून दिलं. हे चालू असताना जेव्हा पामेलाची एंट्री होती आणि तिची झालेली एंट्री अतिशय रफली असती, त्यावर यार ब्रेथवेट असं म्हणतात की हे एक झालं एक्झाम्पल, की कोणीतरी जोरदार धक्का दिला आणि पुढे ढकलण्यात आलं, क्लासरूममध्ये तुमची एंट्री झाली. आता याच्यावर अशी एंट्री करून दाखवा की तुम्ही अतिशय दुसरा हा दोन साईड, ही झाली की तुम्हाला धक्का देऊन एंट्री केली गेली, त्यानंतर एक नॉर्मल ॲज अ गुड मॅनरची एंट्री कोणती आहे ती करून दाखवा. त्यावर तिला असं वाटलं की पूर्ण क्लास, लार्ज अमाऊंट, खूप मोठ्या प्रमाणात, सर्वात मोठा क्लास असतो स्कूलमधला तो, तिला असं वाटलं सगळे स्टुडंट आपल्याला हेल्प करतील, पण नो वन हेल्प
खरं की कुणीही तिला हेल्प केली नाही आणि प्रत्येकजण तिच्याकडे क्वेश्चन मार्कली बघत होते की ज्या पद्धतीने एक स्टुडंटने अगेन्स्ट केलं होतं की गुड मॅनर किंवा आपलं राहणीमान कशा पद्धतीने असावं होतं, त्यांनी टीचरचं एक्झाम्पल दिलं होतं की ते टीचर कसे राहतात तसं. त्याच्यावर टीचर म्हणले की तुम्हाला क्रिटिसाइज काय करायचं ते तुम्ही टीचरला क्रिटिसाइज नाही करायचं तर मला क्रिटिसाइज करा. माझ्याबद्दल माझ्या मॅनर्सबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर माझ्याशी बोला. आणि अशाच पद्धतीने जेव्हा मिस पामेला की ज्या वेळेस एंट्री झाली त्यानंतर तिचं जी नेक्स्ट एंट्री करायला लावली ती अतिशय सौजन्यपूर्वक गुड मॅनरने एंट्री केल्यानंतर असं वाटलं की ते एखाद्या क्वीन प्रमाणे एंट्री करते. आणि ते बघूनही ती आणि ज्यावेळेस ती अशा मॅनर्स मध्ये आली अतिशय गुड मॅनर्स मध्ये आणि ती जेव्हा सीट झाली त्यानंतर ER ब्रेथवेट तिला थँक्यू असं म्हटले की त्याच पद्धतीने अजून एक असे जे एक्सपिरियन्स सांगितले बघा त्यांनी आपल्या टू सर्व विथ लव्ह मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे चॅप्टर वाईज त्यांनी एक्झाम्पल्स सांगितले की कशा पद्धतीने त्यांनी चेंजेस केले. जसं आपण बघितलं की ट्रिप्स आयोजित केल्या, एक्झर्शन्स केले, मुलांनी कसं बिहेवियर चेंज झालं मुलांचं. आणि हे सगळं चालू असताना आणि हे बोलतानाही मुलींचं गर्ल्स ॲज अ गर्ल्स म्हणून कसे गुड मॅनर्स फॉलो केले पाहिजेत की त्यांना प्रत्येक बॉईजकडनं रिस्पेक्ट, प्रत्येक व्यक्तीकडनं रिस्पेक्टफुली ट्रीट केलं गेलं पाहिजे. यासाठी ER ब्रेथवेट बोलता बोलता म्हणून गेले की आपल्या ज्या टीचर्स आहेत फिमेल टीचर्स ॲज अ जिलियन ब्लेंचार्ड ह्या तुमच्याशी काय करतील ह्या विषयावरती बोलतील की मुलींचं वागणं कसं असायला हवं. ॲक्च्युली accompanies the class on these exertions. This marks a beginning of friendship. आणि ह्या मध्ये किंवा या ट्रिप्समध्ये त्या काय करायच्या ॲज अ फिमेल आणि फेअर फिमेल म्हणजे त्या एक व्हाईट फिमेल टीचर होत्या आणि तरीही त्यांची फ्रेंडशिप होती ॲज अ ब्लॅक टीचर आणि व्हाईट फिमेल टीचर असं असताना त्या काळामध्ये त्यांची फ्रेंडशिप होती. आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या मुलांच्या बिहेवियरमध्ये स्टुडंटचं अपीअरन्स चेंज करण्यामध्ये त्यांना गुड मॅनर्स शिकवण्यामध्ये जिलियन ब्लँचार्ड यांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. दिस मार्क्स एज अ बिगिनिंग ऑफ द फ्रेंडशिप्स म्हणजे ते एक प्रकारचं त्या काळातली बिटवीन द ब्लँचार्ड्स अँड ब्रेथवेट यांची जी फ्रेंडशिप होती ती तर एक प्रकारे क्रांतीच म्हणावं लागेल की त्या काळामध्ये की ज्या काळामध्ये डार्क किंवा ब्लॅक पीपलला ॲक्सेप्ट केलं घेत नव्हतं त्या काळामध्ये असणारी यांची फ्रेंडशिप. Similarly, Braithwaite's relationship with his students is tested many times. आणि अशा पद्धतीने की जे स्टुडंट होते ते रेग्युलरली त्यांच्यामध्ये इतका चेंजेस होणं शक्य नव्हतं. ते स्टुडंटला ऑलवेज माफ करायचे कारण का ते ज्या सराउंडिंग मधून आलते, ज्या सोशल वातावरणामधून आलते की ज्या ठिकाणी ब्रिटिशर्स जे लोक होते की ज्या पद्धतीने रॅशलिझम चालू होतं आणि डिस्क्रिमिनेशन जे होत होतं त्या काळामध्ये असणारं हे स्टुडंट लवकर त्या ॲक्सेप्ट करू शकत नव्हते. त्यांच्याकडनं टीचरला वारंवार हर्टिंग केलं जाऊ लागलं तरीही ते काय करायचे ER ब्रेथवेट त्यांना माफ करून टाकायचे. बऱ्याच वेळा डिसअपॉइंटमेंट व्हायचे किंवा कधी कधी सरप्राईजही व्हायचे. ऑल्दो हिज स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंटेड अँड हर्ट हिम. कशामुळे तर फक्त सोशल बॅकग्राऊंडमुळे. स्टुडंट ज्या बॅकग्राऊंड मधून आले होते, ज्या वातावरणातून आले त्याचा इफेक्ट लर्न फॉर गिव्ह देम पण टीचर त्यांना इझिली माफ करायचे. अँड द स्टुडंट कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी, एम्पॅथी अँड नॉलेज. आणि काही काही विद्यार्थ्यांकडे ते सरप्राईज होऊन जायचे त्यांच्यामध्ये असणाऱ्या मॅच्युरिटीबद्दल, त्यांच्याकडे नॉलेज किंवा त्यांच्यामध्ये शिक्षकांना किंवा इतरांची जी अपेक्षा समजून घेण्याची जी कॅपॅसिटी होती त्याबद्दल असणारी तेही सरप्राईज होऊन जायचे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या स्टुडंट टीचर्समध्ये असणारे रिलेशन्स कसे मेंटेन होत गेले की ब्रेथवेट हेटेड अँड रॅथ फॉर ब्रिटिश. त्यांना ज्या पद्धतीने हेटेड केलं गेलं म्हणजे तिरस्काराची वागणूक मिळाली गेली किंवा जो त्यांचा राग रॅथ त्यांना असणारा ब्रिटिश बद्दल असणारा जो हेट्रेड आहे किंवा रॅथ आहे म्हणजे जो तिरस्कार असेल किंवा राग आहे कारण का कशामुळं अनदर फेसेट ऑफ हिज स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट इट्स नॅरेटिव्ह लाईज इज द हेवी हिस्ट्री ऑफ colonialism. की इट्स अ ब्लॅक कॉन्सिक्वेन्सेस. ब्लॅक पर्सन किंवा डार्क पर्सन असल्यामुळं ते मेंटली आणि फिजिकली खूप मोठ्या ट्रॉमामध्ये होते. दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेटर्ड अँड रॅथ. त्यांचं हेटेड आणि रॅथ हे ब्रिटिशांबद्दल वाढतच जात होतं कारण ते ज्या ज्या ठिकाणी जायचं की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे वर्णभेदावरून अपमान सहन केला होता. की ज्या पद्धतीने जर आपण बघितलं की ॲज अ ब्रिटिशर्स म्हणून ब्रिटिश लोकांचा होणारा तिरस्कार किंवा त्यांच्याकडून झालेला जो अपमानास्पद वागणूक किंवा त्यांना जॉब मिळत नव्हता किंवा एखाद्या त्यांच्या वाईफबरोबर रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर मिळालेली वागणूक असेल किंवा
स्कूलमध्ये मिळालेली वागणूक असेल, अशा पब्लिक प्लेसेसवरही त्यांना जे वागणूक मिळाली, कारण ही कॉन्स्टंटली फील्स द प्रिजुडायसेस इफेक्ट्स, कारण हे पूर्वग्रह झालेला होता कोलोनियलिझमचा. आणि व्हाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर द वर्ल्ड वॉर, आणि इंग्लंडमध्ये राहत असताना दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये राहणं, आणि हे प्रिजुडाईज झालेलं होतं, प्रुडिशियस होतं की जे इफेक्ट होते कोलोनियलिझमचे ते लवकर जात नव्हते. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. आणि अशा पद्धतीने जे पूर्वग्रह होते, त्यांचे जे एक्सपिरियन्स होते, हे वारंवार काय होत होते, त्या ॲक्शन्स असतील किंवा जे विचार्स होते, हे काय करत होते, आकार घेऊ लागले होते किंवा शेप. आता जर आपण असं म्हणलं कोलोनियलिझमचं की कशा पद्धतीची कंडिशन त्या काळात असेल, त्याच्यावर असणारा जो ट्रॉमा फिजिकली किंवा मेंटली सेकंड वर्ल्ड वॉर नंतर, आपल्याकडेही आपण हे बघितलंय बघा, गांधी आपले महात्मा गांधीजी असेल, की त्यांना कशा पद्धतीने फक्त डार्क पीपल आहे, ब्लॅक पीपल आहे म्हणून काय केलं होतं, रेल्वेमधून बाहेर फेकले गेले होते. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, यांनीही कशा पद्धतीने यांना कुठेतरी घर घेण्यासाठी सुद्धा घर मिळत नव्हतं. कशामुळे? फक्त वर्णभेदामुळे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे, हे कोलोनियलिझमचं आपणही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनुभवलेल्या गोष्टी होत्या त्या काळातल्या. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये झालेल्या ह्या सगळ्या ट्रॉमाचे म्हणता येईल. अ ब्रेथवेट इज सरप्राइज अँड शॉक. तेही कधी कधी आश्चर्यचकित किंवा त्यांनाही शॉक व्हायचं बाय द कंडिशन्स इन विच these students live and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. आणि तरीही ते काय होत होते, ह्या सगळ्या वॉर नंतरही, सेकंड वर्ल्ड वॉर नंतरही ती जी कंडिशन होती ब्रेथवेट यांची, सरप्राईज होते, शॉकही होते. जे स्टुडंट्स की कंडिशनमध्ये फिजिकल ट्रॉमाही होता, त्याचबरोबर मेंटली हॅरेसमेंट होते, बट दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंटल. पण ते त्यांच्या टीचिंगच्या एन्व्हायरमेंटमध्ये अतिशय सॅटिस्फाईड होते. म्हणजे अशा पद्धतीने काय झालेलं होतं की जे वातावरण होतं, जे सराउंडिंग होतं, ह्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी टू सर्व विथ लव, ह्या पद्धतीने म्हणजे अतिशय प्रेमपूर्वक अशा पद्धतीने ते त्यांच्या टीचिंगच्या एक्सपिरियन्समध्ये कशा पद्धतीने सॅटिस्फाईड झाले, ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी समरी बघितली. नाव नेक्स्ट लेक्चर we will take a theme of the to serve with love by E.R. Braithwaite.